नमस्कार, जय श्रीराम. अध्यात्मसुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या भगवान शंकराचे अवतार भगवान मल्हारी मार्तंड खंडोबाचा षडरात्र उत्सव चालू आहे. तर या काळात जर भगवान मल्हारी मार्तंडांची आराधना आपण केली तर ती नक्कीच फलदायी होते. त्यासाठी आम्ही भगवान मल्हारी मार्तंडांना प्रिय असणारे ब्रह्मांड पुराणातील श्री मल्हारी कवच प्रस्तुत करत आहोत. श्री मल्हारी कवचम. अस्य श्री मल्हारी कवच मंत्रस्य स्कंद ऋषिः अनुष्टुप् छंदः श्री मल्हारी देवता. श्री मल्हारी कवच जपे विनियोगः. श्री गणेशाय नमः. ध्यानं ध्यायेन् मल्हारी देवं कनकगिरिनिभं महालसाभूषिताङ्कं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रि दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैषचूर्णाभिरामं नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोङ्काररूपम्. सनत्कुमार उवाच. मुनीनां सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलं दुष्टमर्दनदेवेशं वन्देऽहं हालसापतिम्. अनुग्रहाय देवानां मणिरत्नगिरिस्थितं प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणं. सर्वदेवमयं शान्तं कौमारं करुणाकरम् आदिरुदरं महारुदरं वन्देऽहं सात्विकप्रियं. भुक्तिमुक्तिप्रदं देवं सर्वाभरणभूषितं कोटिसूर्यप्रतीकाशं वन्देऽहम् असुरान्तकम्. आदिदेवं महादेवं मल्लारी परमेश्वरं वीरसत्वं विरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलं. भोगरूपपरं ज्योतिः शिरोमाला विभूषितं त्रिशूलादिधरं देवं वन्देऽहं लोकरक्षकम्. इदं पठति यो भक्त्या मल्लारी प्रीतिकारकं भक्तानां वरदं नित्यं प्रणतोऽस्मि महेश्वरम्. वने रणे महादुर्गे राजचोरभयोप्लुते शाकिनी डाकिनी भूत पिशाचोरगराक्षसाः ग्रहपीडासुरोगेषु विषसर्पभयेषु च सदा मल्लारी मल्लारी मल्लारीरीति कीर्तनं. सप्तजन्मकृतं पापं तत्क्षणाद्देव नश्यति. त्रिकाले तु पठेन्नित्यं विष्णुलोकं स गच्छति. देहान्ते तु तं प्राप्नोति सर्वलोके महीयते. श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्म्ये श्री मल्हारी कवचम. हे मल्हारी कवच ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडात आलेल्या मल्हारी महात्म्यामध्ये सनत कुमारांनी सांगितलेले आहे. यात मल्हारी मार्तंडांच्या स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. यातील 8, 9 आणि 10 श्लोकामध्ये फलश्रुती येते. त्यात वर्णन येतं, जो कोणी व्यक्ती वनात रणांगणात दुर्गम स्थितीत किंवा शाकिनी डाकिनी भूत पिशाच यांचा जाळात अडकलेला असेल, तसेच ज्याला नाना रोग सतावत असतील किंवा ग्रहपीडा होत असेल, सर्पाच्या विषाचं भय असेल, तर त्याने भक्तिभावयुक्त अंतःकरणाने याचा पाठ केला तर तो या सर्व भयातून मुक्त होतो. तसेच आपल्या वाचेने सतत जर आपण केवळ मल्लारी मल्लारी एवढं जरी कीर्तन केलं तर 7 जन्मातील पापांचा तात्काळ नाश होतो. त्रिकाळी संध्येवेळी या कवचाचा पाठ केला तर विष्णू लोकाची प्राप्ती होते. तर असा या कवचाचा महिमा आहे. तेव्हा षड्रात्रोत्सवाच्या काळात या कवचाचे जास्तीत जास्त पाठ करावेत व भगवान मल्हारी मार्तंडांची अविचल भक्ती प्राप्त करून घ्यावी. हिंदू धर्मातील अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.